तिथं गोदाम योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या पणन विभागानं नेमलेल्या समितीनं 19,500 कोटी रुपये खर्चून 20,000 गावांमध्ये गोदाम उभारण्याची योजना प्रस्तावित केली आहे। राज्यातील एकूण 27,900 ग्रामपंचायतींच्या गावांपैकी 8,000 गावांमध्ये गोदामांची व्यवस्था आहे असं समितीनं म्हटलंय। गणपती सणापासून बेदाणा बाजारात उलाढालीचा वेग वाढलेला आहे। दीड महिन्यात 40,000 टन बेदाण्याची विक्री झाली आहे। गणपती उत्सवापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत, तर दसरा दिवाळीनंतरही बेदाणे दरात तेजी कायम राहण्याचा अंदाज या उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। राज्यात सुमारे 3 लाख बेदाण्याचं उत्पादन झालं होतं। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त पीएमपी आणि एसटी बस चालकांवर वाहतूक शाखेनं विशेष मोहीम राबवून कारवाई केलेली आहे। केवळ एकाच आठवड्यात 260 पीएमपी बस चालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय। अहमदनगरच्या कमी झालेल्या पावसामुळे जायकवाडीला किती टीएमसी पाणी जाणार आणि शेतीकरता किती राहणार याचा काही भरोसा नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। त्यामुळे ऊस लागवडीला ब्रेक लागलेला आहे। पाण्याची खात्री नसल्यानं गहू पेरणी घरच्या पुरतीच राहील असं दिसतंय। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात 31,465 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे। सोयाबीनच्या कापणीबरोबरच मळणीनेही वेग पकडलाय। उत्पादनात कमालीची घट येते, तर दुसरीकडे वाढलेल्या कापणी आणि मळणीच्या दरानं शेतकऱ्यांचे कंबरड मोडले। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणानिमित्तानं ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत फुलांच्या खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतात। दसऱ्यासाठी झेंडू आणि शेवंतीच्या फुलाला विशेष मागणी आहे, त्यामुळे या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। झेंडूची फुलं 40 रुपयांनी तर शेवंती 80 रुपयांनी महागली आहे। धाराशिव तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग इथल्या तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं नोटीस बजावली आहे। कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत कर्मचाऱ्यांच्या वतीनं याचिका दाखल करण्यात आली होती। नोटीस आल्यानं कारखाना प्रशासनासमोरील अडचणी आता पुन्हा वाढल्यात। शेकाप आमदार जयंत पाटील यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिलेत। कुठेतरी थांबलं पाहिजे, नवीन पिढीला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असं परखड मत पाटलांनी व्यक्त केलं। योग्य वेळी हा निर्णय न घेतल्यास नवीन पिढी कधी हात दाखवेल असा टोलाही त्यांनी यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटलांना लगावला। कराड ढेबेवाडी मार्गावर पोलिसांच्या वाहनानं चौघांना उडवलंय। यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी झालेत। जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय आणि चालकाला ताब्यात घेण्यात आलाय। विरारमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका फेरीवाल्यानं धिंगाणा घातला। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी हा फेरीवाला गैरवर्तन करत होता। अशा प्रकारच्या घटना इथं नेहमीच घडत असून त्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। रिक्षानं कट मारली म्हणून झालेल्या किरकोळ वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय। यात भांडण सोडवायला गेलेल्या नरेंद्र प्रसाद या व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला। यामध्ये त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचे रविवारी तेज महाचक्रीवादळात रूपांतर होऊन वेग ताशी 170 ते 200 किलोमीटर झालाय। त्यामुळे अरबी समुद्र प्रचंड खवळलेला आहे। मच्छीमारांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आलाय। हे जे महाचक्रीवादळ 26 रोजी येमेन ओमानच्या दिशेनं जाणार आहे, त्यामुळे फक्त दक्षिण भारतात पाऊस सुरू आणि बंगालच्या उपसागरात थांबून आहे, तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। नवी मुंबई महापालिकेनं धोकादायक इमारतींबाबत कठोर भूमिका घेतली आहे। 30 वर्षांहून अधिक कालावधी झालेल्या आणि वापरात असलेल्या इमारतींच्या 2023-24 या वर्षांसाठी आता सर्वेक्षण केलं जाणार आहे। सर्वेक्षणानंतर एकूण 528 इमारती धोकादायक असल्याचं समोर आलंय आणि या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट 31 मार्चपर्यंत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले। अन्यथा अशा इमारतींवरती दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात आमदार रवींद्र वायकर यांना समन्स बजावण्यात आलाय। आर्थिक गुन्हे विभागाकडून त्यांना नोटीस देण्यात आली आहे। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले, तर रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता। जोगेश्वरीतील हॉटेल संदर्भात ही तक्रार करण्यात आली होती।
बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षण देता येत असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरी का नको म्हणतील. जर काही मार्ग काढता येणार असेल तर मार्ग काढू असं ते म्हणाले. तसंच धनगर आरक्षणासाठी अभ्यासू लोकांबरोबर चर्चा करायला सरकार तयार आहे. एकाला आरक्षण देताना दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर ते शक्य होणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलं. 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर न केल्यास 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या उपोषणात कोणतेही उपचार घेणार नसून पाणीही पिणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. आरक्षण मिळेपर्यंत मंत्री, आमदार, खासदार तसंच प्रशासनातील लोकांना गावबंदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असून कोर्टात टिकणारं आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार मंत्री गिरीश महाजन यांनी केला. आरक्षण हा विषय घाईगडबडीत घेणार नसून त्याबाबत थोडा वेळ लागू शकतो. जरांगे पाटलांनी अशा प्रकारे हातघाईवर न येता सबुरीनं घ्यावं असा सल्लाही महाजनांनी दिला. मोदींनी गावात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधायला सांगितली, मात्र लोक त्या ठिकाणी जाऊन तिथले दरवाजे तोडतात, लोखंड सोडून घेऊन जातात अशी खंत मंत्री महाजनांनी व्यक्त केली. ते जळगावातील खानदेश विकास मंथन कार्यक्रमात बोलत होते. स्वच्छतेबाबत नागरिकांनी अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं आता न्यायालयाची वाट न बघता धनगर समाजाला एसटीचे दाखले द्यावेत, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्यास सरकार जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. सांगलीच्या आरेवाडी इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. 60 दिवसात धनगर आरक्षण अंमलबजावणीचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं. मास्तरांपुढे बोलणं आता एवढं सोपं राहिलं नाही. आपल्याला लोकांसमोर, राजकारणी आणि पुढाऱ्यांसमोर बोलण्याची सवय असते. आपली भाषण पुढाऱ्यांसमोर होतात, पब्लिक समोर होतात. या शब्दात केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावातील एका शाब्दिक फटकेबाजी केली आणि चांगली कामगिरी करणारे शिक्षक आता दुर्बीण लावून शोधले तरी सापडणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मनसे नेते अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. सकाळी 11 वाजता ते सप्तशृंगी देवीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारी ते नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. नंतर रात्री नाशिकमधील नवरात्र उत्सव मंडळांना भेट देणार आहेत. राज्य शासनानं 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी प्रवास योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ गेल्या 7 महिन्यात 1,46,00,000 नागरिकांनी घेतल्याचं स्पष्ट झालंय. या सवलतीच्या बदल्यात शासनाला 98,46,00,000 रुपये एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहेत. इंस्टाग्रामवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यानं छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा इथं तणावाचं वातावरण आहे. गावकऱ्यांच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. भुसावळ तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदासाठी 188 आणि सरपंच पदासाठी 38 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. या अर्जाची तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता छाननी होईल. बुधवारपर्यंत माघारीची अंतिम मुदत असेल. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 30 ते 35 जनावरांची पोलीस आणि प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी सुटका केली आहे. गंगापूर इथून बिडकीन मार्गे या जनावरांना नेण्यात येत होतं. या जनावरांना शहरातील जैन गोशाळेत सोडण्यात आलंय. एमआयडीसीतील महालक्ष्मी केमिकल कंपनीमध्ये औषधी बनवता त्यातील केमिकलमधून कोकेन आणि मेफेड्रोनसह इतर अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी पावडर वेगळी केली जाऊ लागली आहे. मास्टरमाइंड आरोपी फिजिक्सचा प्राध्यापक असल्याचं समोर आलंय. आरोपी जितेश कुमार पटेल ड्रग्ज बनवत होता आणि पैठणमधून गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी सुरू होती. गोंदिया शहरातील मुख्य बाजारात गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 7 अग्निशमन दलाच्या गाड्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाल्यात. शर्थीच्या प्रयत्नांनंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. या आगीत लाखोंचं सामान जळून खाक झालंय. पत्नीनं आपल्या जेवणात नखं आणि इतर काही गोष्टी घालून जादूटोणा केल्याची तक्रार पतीनं केली आहे. या तक्रारीनंतर पिंपरीतल्या वाकड पोलिसांनी भोंदूबाबा आणि संबंधित व्यक्तीच्या पत्नीवर गुन्हा दाखल केलाय. नगरमध्ये येमाई देवीच्या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय. हा उत्सव कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चालतोय. नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दर्शनासाठी भाविक या ठिकाणी गर्दी करतायत. तुळजापुरात भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे. व्हीआयपी पास दर्शनाचा पुन्हा बोजवारा उडालाय. दुर्गा अष्टमी दिनी 8व्या माळे दिवशी तुळजाभवानीचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. वाढत्या गर्दीचं नियोजन करताना कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
जळगावच्या सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरावर नवरात्रोत्सव सुरू आहे। पहाटे 5 वाजेपासून इथं भाविक वर्ग दर्शनासाठी दाखल झाले होते। दर्शनासाठी राज्यासह शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। अकोल्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर पातूर शहराजवळ उंच डोंगरावर रेणुका मातेचं मंदिर आहे। पायथ्यापासून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 225 पायऱ्या चढून जावं लागतं। नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलंय। मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती ही खूपच विलोभनीय आहे। रायगडमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। पेण तालुक्यातील रावे गावात मागील 100 वर्षांपासून नवरात्रोत्सव साजरा केला जातोय। संपूर्ण गाव एकत्र येत नवरात्रीचे 9 दिवस देवीचा जागर करतं। मुंबई पुण्यात स्थायिक असलेले ग्रामस्थही यावेळी गावात येतात। भिवंडीत तेलंगणा आंध्र प्रदेश इथल्या महिलांनी बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। मूळ तेलंगणा आंध्र प्रदेश इथला विणकर पद्मशाली समाज मोठ्या संख्येनं भिवंडीत स्थायिक झालाय। अष्टमीच्या दिवशी ताटात रंगीबेरंगी फुलं सजवून अंगणात ठेवत त्याभोवती महिला फेर धरून पारंपरिक गाणी म्हणत नृत्य करतात। आता लवकरच धर्मवीर भाग 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। साहिबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आगामी धर्मवीर भाग 2 मधून समोर येणार असल्याचं प्रवीण तरडे आणि निर्माते मंगेश देसाई यांनी स्पष्ट केलंय। यावेळी चित्रपटाच्या टीमनं माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान इथं देवीचं दर्शन घेतलं, तसंच गरब्याचा आनंद देखील लुटला। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथं 15 दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो। 15 दिवस वेगवेगळ्या देवतांचे वहनोत्सव साजरे केले जातात। अष्टमीला मारुतीरायाचा वहनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी हजेरी लावली होती। शारदीय नवरात्रोत्सव राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवाची मोठी परंपरा आहे आणि नवरात्रीत रुक्मिणी मातेला विविध अलंकार आणि पोशाख करण्यात येतात। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव अंतिम टप्प्यात आलाय। सीमोल्लंघनानंतर देवी आता मंचकी निद्रा घेणार आहे। दसऱ्याच्या दिवशी देवी ज्या पलंगावर मंचकी निद्रा घेते त्या पलंगाचं धाराशिव जिल्ह्यातील भूम इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं। नगर इथून हा देवीसाठी खास पलंग बनवून आणला जातो। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथलं भारत खरारे मागील 50 ते 60 वर्षांपासून रावण बनवण्याचं काम करतात। त्यांनी बनवलेल्या रावणाला जिल्हाभरातून मोठी मागणी असते। त्यांचा हा व्यवसाय मागील 3 पिढ्यांपासून सुरू आहे। पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरात नवरात्र उत्सव साजरा होत असतो। उपासना मंदिरातील रुक्मिणी मातेला दुर्गादेवी अलंकार पोशाख केलेला आहे आणि शुभ्र पैठणी मौल्यवान दागिन्यांचा साज घातलाय। तर परंपरेनुसार भजन देखील करण्यात आलंय, भारूड सादर करण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यातील एकरुखे गावातील तरुणांनी 22 दिवसांचा पायी प्रवास करत थेट पश्चिम बंगालमधून पायी ज्योत आणली आहे। राहता शहरात पोहोचताच त्यांचं जल्लोषात स्वागत करत ज्योतीची मिरवणूक काढली होती। शिर्डीत साईबाबांच्या 105व्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। विजयादशमी उत्सव 4 दिवस साजरा केला जातोय। साईबाबा संस्थाननं जय्यत तयारी केली आहे। पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर उत्सवाला सुरुवात झाली आहे। साई भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर परिसरात श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेली भव्य स्वागत कमान उभारण्यात आली होती। शिर्डीत भाविकांचा ओघ वाढताना दिसतोय। सलग 2 दिवस सुट्टीमुळे रविवारी मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी होती। 2 दिवसात सुमारे 2.5 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलंय। दिवसभर मंदिराबाहेर भाविकांच्या लांबलचक दर्शन रांगा लागल्या होत्या। कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खोटं बोलत असल्याचा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केलाय। मविया सरकारनंच हा निर्णय घेतला होता आणि आता जनतेमध्ये महायुती सरकारविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। चव्हाणांसारख्या नेत्यानं असं खोटं बोलणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया गोरेंनी दिली। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। आता इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस आणि एनईएफटी सह अनामत रक्कम भरता येणार आहे, अर्ज सादर करता येणार आहे। तर 24 नोव्हेंबरला पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे।
ठाणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवरती गेलाय। गेल्या काही दिवसांपासून हे तापमान कायम आहे, त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाच्या झळा आता बसायला सुरुवात होते, तर दुपारच्या वेळेत उन्हाच्या तीव्रतेनं अंगाची काहिली होते। असं असलं तरी पहाटेच्या वेळेत वातावरणात गारवा जाणवतोय। मुंबईमध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना चिकुनगुनियाचेही रुग्ण काही भागांमध्ये वाढत असल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलं। यात अंधेरी परिसर तिन्ही जातीच्या आजारांसाठी हॉटस्पॉट ठरलाय। दरम्यान आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा असे आदेश आयुक्तांनी दिले होते, मात्र बांधकाम विभागातील अभियंत्यांमुळे डोंबिवली कल्याण शहरातील अनेक महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे उडणारे धुळीचे लोट कायम आहेत। पाऊस जाऊनही रस्ते दुरुस्ती केली नसल्यानं धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी येतात। या अनुयायांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आलाय। अनुयायांसाठी मनपाकडून आरोग्य तपासणी केंद्र, 24 तास रुग्णवाहिका, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था इत्यादी सुविधा देण्यात आली आहे। घरासमोर घाण केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या अंगावर कुत्रा सोडल्याची घटना पिंपरीत घडली आहे। या कुत्र्यानं महिलेचा चावा घेऊन तिला जखमी केलं। या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय। दिवाळी कुटुंबियांसमवेत आनंदात साजरा करण्यासाठी अगोदरच नागरिकांनी रेल्वेचं आरक्षण केलंय, त्यामुळे पुढील 2 महिने रेल्वे प्रवाशांनी फुल भरून धावणार आहेत। मात्र आता रेल्वेचं तिकीट मिळत नसल्यानं खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांची चांदी झाली आहे। या खासगी वाहन कंपन्यांनी नेहमीच्या तिकीट दरापेक्षा सण उत्सवांमुळे दरात तिप्पट वाढ केली आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी आर्थिक लूट सुरू आहे। या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ